नमस्कार, मी रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत. आज आपण बनवणार आहोत तिळाची वडी. आपण भरपूर प्रकारे तिळाची वडी पाहिलेली आहे. या संक्रांतीला आज आपण बनवतोय तीळ आणि साखर मिळून वडी. तीनच वस्तूंमध्ये किंवा तीनच इन्ग्रेडियंट वापरून आपण तिळाची वडी अगदी 10 ते 15 मिनिटात अगदी सोप्या पद्धतीने झटपट अशी ही आपण वडी बनवतोय आणि शिवाय खमंग आणि खुसखुशीत अशी ही वडी आपली तयार होणार आहे. चला तर मग लगेच आपण सुरू करूयात. तर बघा, संक्रांत अगदी उद्यावर येऊन ठेपली. त्यातून सुद्धा अगदी आपल्याला जर कामामुळे, घरातल्या कामामुळे किंवा बाहेरच्या कामामुळे जर काही वेळ मिळाला नाही तर आपल्याला उद्या ओसायला जाण्यासाठी किंवा इतरांना आपल्याला तिळगुळ देण्यासाठी आपण ज्या वड्या करतो त्या करायला जर वेळ मिळाला नाही, त्यातूनही जर आपल्याला 10-15 मिनिट जर वेळ मिळाला तरीसुद्धा आपण ही वडी जी आहे ती झटपट आपण करू शकतो. तर आपण साखर आणि तूप आणि तीळ हे तीनच वस्तू घेऊन आज आपण वडी तयार करतो. तर बघा, आता पहिल्यांदा मी 1 वाटी तीळ घेतले. तर तीळ हे गावरान तीळ आहे, त्यामुळेच मला थोडेसे काळे दिसत असतील त्यामध्ये, पण हे चवीला अगदी छान असतात. तर तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तीळ तुम्ही घेऊ शकता. आता मीडियम गॅसवरती अगदी छान तडतड आवाज जसा सुरू होतो त्याच्यानंतर आपण 2-3 मिनिट अजून आपण भाजून घ्यायचे. तर मीडियम गॅसवरती आपण अगदी छान तीळ फुलेपर्यंत भाजून घ्यायचे. अगदी छान तडतड आवाज येतो आणि थोडेसे फुलल्यासारखे दिसतात. हे बघा, अशाच पद्धतीने छान असे तीळ जे आहेत ते छान फुललेले आहेत. तर आता आपले हे जे तीळ आहेत आपले भाजून झालेले आहेत, तर आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर फक्त तीळ भाजायलाच आपल्याला थोडासा वेळ लागतो हे वडी करताना. बाकीची पुढची जी प्रोसेस आहे ती अगदी झटपट होते. आता पुन्हा आपण तीच कढई गॅसवरती ठेवायची. आता तोपर्यंत आपल्याला वडी सेट करण्यासाठी एखादं, आता बघा मी हे चॉपर घेतलं आहे, यावरती अगदी छान आपल्याला ही जी वडी आहे ती लाटता येईल. तुम्ही पोळपाट घेऊ शकता किंवा एखादं तुमच्याकडे लाकडी काही जर एखादा ट्रे असेल, कुठे तुम्हाला जर काही तुमच्या घरात एकदम पाट असेल त्यावरही तुम्ही ही वडी जी आहे ती लाटून घेऊ शकता. आणि आता त्याला मी तुपाने ग्रीसिंग करून घेतले. आता त्याच कढईमध्ये मी 1 चमचा साजूक तूप टाकले. आता 1 चमचा साजूक तुपामध्ये 1 वाटी साखर घातलेली आहे मी. म्हणजे 1 वाटी तिळासाठी 1 वाटी साखर जी आहे ती अगदी प्रमाण अगदी व्यवस्थित आहे. आता ते टाकल्यानंतर आपल्याला एकसारखं हलवत हे साखरेचं जेव्हा पाणी होईल किंवा तुपामध्ये ही साखर जेव्हा विरघळली जाते तोपर्यंत एकसारखं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता हळूहळू त्याचं थोडंसं पाणी होतं आणि विरघळली जाते तुपामध्ये. आता हलकंसं बघा त्याच्या गुठळ्या तयार होतात साखरेच्या, पण एकसारखं हलवत राहायचं आहे, अजिबात गॅस सोडायचा नाही. आणि नंतर थोडेसे साखरेचे खडे दिसतात, हे पहा. पण पूर्णतः हे खडे मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं. तर बघा, मीडियम गॅसवरती आपण हे जे साखर आहे ही तुपामध्ये चांगली मेल्ट करून घ्यायची. हे पहा, आता त्याचं बघा पाणी व्हायला लागलं आहे, म्हणजे मेल्ट होती तुपामध्ये आणि रंगसुद्धा बदलतो आहे. जास्तही रंग बदलू द्यायचा नाही किंवा जास्तही कडक अगदी साखरे त्यामध्ये आपल्याला पाक करायचा नाही आहे. तर थोडंसं बघा त्यामध्ये साखरेचे खडे दिसतात आहेत. आपण थोडा वेळ गॅस आपण चालू ठेवायचा आहे अजून आणि एकसारखं हलवत ही जे साखरेचे खडे आहेत ते मेल्ट करून घ्यायचे. तर एकदम बघा आता हलकासा रंग बदलला आहे आणि बघा आता साखर त्यामध्ये पूर्णतः जे खडे होते ते मेल्ट झालेत. बघा आता तुम्ही पाहू शकता, अगदी पूर्णतः अगदी मेल्ट झालं आहे. आणि आता यापुढे आपल्याला गॅस लगेच बंद करायचा आहे. पुढे गॅस चालू ठेवायचा नाही, कारण रंगसुद्धा बदलतो आणि हा जो पाक जो झालेला आहे तो कडक होतो. फक्त आपल्याला साखर तुपामध्ये विरघळून घ्यायची, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आता आपण गॅस बंद केलेला आहे. आता यामध्ये आपण टाकायची भाजलेली तीळ. तर ही जी प्रोसेस आहे, आता इथून पुढे आपल्याला ही प्रोसेस जी आहे ती झटपट करायची. आता या साखरेच्या पाकामध्ये आपल्याला हे तीळ जे आहेत तर चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर घट्ट हा पाक जो आहे तर हे लगेच घट्ट होतो, त्यामुळे लगेच आपल्याला झटपट प्रोसेस करायची. आणि हे जे मिश्रण आहे आता तिळाचं आणि साखरेचं, तर ते पटकन आपण जे ग्रीसिंग केलेलं होतं चॉपर त्यावरती काढून घ्यायचं.
तर आता पटकन चमच्याने मी हे उलटण्याला लागलेलं सुद्धा काढून घेते, कारण हे जर थंड झालं की लगेच कडक होतं, त्यामुळे झटपट ही प्रोसेस करूयात. आणि आता मी ह्या लाटण्यालासुद्धा तुपानं ग्रीसिंग करून घेतलेलं होतं, कारण लाटण्यालासुद्धा चिकटतं. तर तुम्ही पोळपाट लाटणं घेणार असाल तर दोन्हीलासुद्धा तुम्ही तुपानं ग्रीसिंग करा. आणि आता झटपट आपण आता हे जेवढं आपल्याला पातळ लाटता येईल तेवढं लाटून घ्यायचं आहे. तर तुम्हाला जर जाडसर ठेवायचे असतील तर तुम्ही जाडसर ठेवू शकता, आणि पातळ हवे असतील तर पातळ ठेवू शकता. तर मी अगदी पातळ असं लाटून घेते. तर थंड होण्याच्या आत गरम आहे तोपर्यंतच हे लाटलं जातं, आणि एकदा का थंड झालं तर ते घट्ट होतं. त्यामुळे हे जे आपण जे लाटतोय तर ते झटपट करायचं आहे. तर हे बघा, आता हळूहळू थंड व्हायला सुरुवात झाली. तर आता हे सरकत नाही आहे, पुढं लाटलं जात नाही. तर आता छान असं पातळ असं हे लाटलं गेलेलं आहे आपलं. आणि जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ह्या चाकूने मार्किंग करून घ्यायचं आहे. तर आता ह्या वड्या आपल्याला लहान मोठ्या कशा हव्या असतील तशानुसार तुम्ही हे मार्किंग करून घ्या, म्हणजेच कापून घ्या. कारण थंड झाल्यानंतर ह्या वड्या कापल्या जात नाही, आणि मग वेड्या वाकड्या ह्या आपल्याला मोडाव्या लागतात. त्यामुळे जोपर्यंत कोमट किंवा गरम आहे तोपर्यंतच ह्या वड्या आपण पाडून घेऊया. तर बघा, अशा पद्धतीने मी आता ह्या चाकूने मार्किंग करून घेतलं. तर आपण आता, आणि हे थंड लगेच थंड होतं, आणि जसं थंड होईल तसं ही कडक होते ही पोळी आपण जी लाटलेली आहे ती. तर बघा, हलक्या हाताने मी हे काढून घेते, तर ते सुद्धा लगेच बघा जसं जसं कोमट होते तसं लगेच निघतं. तर आता ही काढून घेऊयात. तर हवं तर तुम्ही ती पोळीची बाजू तुम्ही पलटूसुद्धा शकता, म्हणजे दोन्ही बाजूने लगेच थंड होतं. तर बघा, आता हे थोडंसं थंड झालं आहे. हे पहा, अगदी थंड झालं की लगेच ह्या वड्या ज्या आहेत त्या अगदी मोडल्या जातात, सहज अगदी तुटल्या जातात. हे पहा, अगदी हलक्या हाताने आपण मोडल्या तरी त्या वड्या मस्त अशा पडतात, आणि मस्त चौकोनी शेपमध्ये आपल्या ह्या वड्या झालेल्या आहेत बघा. आणि मस्त पातळ जशी चिक्की असते ना तिळाची, तशीच ही आपली ही वडी तयार होते. मस्त खुसखुशीत, तोंडात टाकताच अगदी सहज अशी पटकन खमंग कुरकुरीत लागते. तर अशा पद्धतीने आपल्या ह्या वड्या तुम्ही बघू शकताय मस्त झाल्या. त्याचा रंगसुद्धा अगदी सुंदर आला आहे, आणि साखरेच्या असूनही मस्त दिसतातसुद्धा, आणि अगदी चवीलासुद्धा खूप छान लागतात. आपण इथून मागे ज्या तिळाच्या वड्या पाहिल्यात तर त्या गुळाच्या वगैरे केलेल्या आहेत. आजची जी वडी आहे ती साखरेची आहे, पण अतिशय सुंदर आहे. नक्की या संक्रांतीला तुम्ही करून पहा. तर बघा, सहज अशी मोडली जाते, आणि घरात पण सगळ्यांना आवडेल अशी ही वडी तयार होते. ह्या थंडीच्या दिवसातसुद्धा तुम्हाला पटकन मुलांना खाऊ जर द्यायचं असेल तर तुम्ही पटकन 5 ते 10 मिनटात ही वडी करून मुलांनासुद्धा तुम्ही देऊ शकता. तर पहा, आपल्या ह्या वड्या मस्त अशा तयार झाल्यात. तुम्ही बघू शकता, अगदी पातळसुद्धा झाल्या. जेवढ्या आपण झटपट ती जी पोळी लाटतो तर ती पोळी जर लाटली तर अगदी पातळ होते ही वडी, आणि मस्त अशी रंगसुद्धा खूप छान आला आहे. त्यामुळे हा जो पाक आपला तयार होतो तो जास्त वेळ गॅसवरती ठेवायचा नाही, आणि झटपट जर प्रोसेस केली तर ही वडी जी आहे तर खूप मस्त होते. तर बघा, छान अशा आपल्या ह्या तिळाच्या आणि साखरेच्या वड्या तयार झालेल्या आहेत खाण्यासाठी. अगदी मस्त अशा बघा, तुम्ही बघू शकताय, अगदी खुसखुशीत अशा, लगेच त्याचा तुकडा पडतोय बघा. अगदी मस्त तोंडात टाकताच विरघळेल अशी खमंग खुसखुशीत अशी आपली ही तिळाची वडी तयार झाली. अगदी 10 ते 15 मिनिटातच अगदी रेडी होते. तर तुम्हाला हा व्हिडिओ किंवा ह्या वड्या कशा वाटल्या मला कमेंट करून पण सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.